दोघांनी एकमेकाला कायम साथ द्यायची असते. नवरा एखादी गोष्ट करत असेल तर बायकोनं साथ द्यायची, आणि बायको एखादी गोष्ट करत असेल तर नवऱ्यानं साथ द्यायची असते. हो, द्यायलाच पाहिजे. आता कसं आहे, तू शाळेत जाताना राणा तुला सोडायला येतोय, म्हणजे तुझ्या कामात मदत करतोय, बरोबर का नाही? हो, अगदी बरोबर आहे. तसंच राणाच्या कामात तू त्याला साथ द्यायला पाहिजे, होय का नाही? हो, द्यायलाच पाहिजे. अच्छा, म्हणून तुम्ही नाराज आहात. बरं ठीक आहे, मग मी एक काम करते. शाळा सुटली ना की डायरेक्ट शेतावरच येते. तुम्ही माझ्या वाटणीचं काम काढून ठेवा, मग आल्यावर मी ते केलं की आपण दोघं एकत्रच घरी येऊ. अहो तसं काम नाही. मी काय तुम्हाला शेतात खुरपायला भांगायला सांगत नाही. मग गोदक्का तूच सांग की. हे बघ, दिलेला शब्द खरा करणं म्हणजे त्याला पाठिंबा दिल्यासारखं आहे. आता तुझ्या नवऱ्यानं पैज हारावी असं वाटतंय का तुला? कसली पैस? अच्छा, म्हणजे तुम्हा माय लेखात आधीच बोलणं झालंय सगळं. आता तुम्ही मला मोटरसायकल चालवायला सांगता? म्हणजे वाईट काय आहे त्यात? आता तुझा नवरा पैज हारला म्हणजे त्याची मान खाली जाणार, आणि त्याची मान खाली गेली तर तुझी मान खाली जाणार. हो, म्हणून काय मी मोटरसायकल चालवू का? हा, चालू की. अगं त्यात काय झालं? राणा एवढा सांगतोय तर ऐक की त्याचं. हो गोदाक्का, हे गोड बोलून तुम्हाला काहीही सांगताय आणि तुम्ही फसताय. अहो, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे मला टार्गेट करताय. हा मग त्याला काय होतंय? गोदक्का माझीच आहे. हा, अजिबात नाही हा. तुम्ही गोदाक्कांचा वशिला अजिबात लावू नका. आणि गोदाक्का जशा तुमच्या आहेत ना तशा माझ्याही आहेत. आहात ना? हा. आता तुम्ही माझा ऐका गोदाक्का. तुमच्या लेकाला जरा समजावून सांगा की मी मोटरसायकल अजिबात चालवणार नाहीये. कळलंय का तुम्हाला? मी मोटरसायकल चालवणार नाहीये म्हणजे नाहीये. अहो ऐका तर, अहो